दिवाळीच्या निमित्तानं एक फार वेगळी घटना पाहायला मिळते. रस्त्यावर बसून बाजार करणारे जे आहेत, व्यापार करणारे जे आहेत, त्यांची संख्या आपल्याला वाढलेली दिसते. म्हणजे हा नेमका असा कालखंड आहे की ज्यावेळेस छोटे व्यापारी आपण जे म्हणतो, म्हणजे अगदी ज्यांना दुकाने टाकणं शक्य नसतं, एरवी जे गाड्यावरती फिरतात, पण त्याच्याशिवाय अजून एक असा वर्ग तयार होतो की जो कुठेतरी रस्त्याच्या कडेला छोटा मोठा आडोसा करून काहीतरी वस्तू विकत असतो. आणि नेमका तो जो कालखंड आहे दसऱ्याच्या पासून दिवाळी आणि पुढे काही कालपर्यंत आपल्याला दिसतो. त्याचं एक फार साधं कारण आहे. बऱ्याचदा ह्याचा विचार होत नाही, म्हणून मी या दिवाळीच्या निमित्तानं आवर्जून तुमच्यासमोर ठेवतो आहे. संपूर्ण म्हणजे आपण भारताचं जाऊ द्या, पण महाराष्ट्राचा सगळ्यात पहिले विचार मांडूयात. महाराष्ट्रामध्ये जी सगळी शेती आहे त्याला खरीपाची शेती अशी म्हणतो, म्हणजे आभाळातून पडणाऱ्या पावसावरची शेती, कोरडवाहू शेती असा शब्द आहे. तर हा सगळा कालखंड साधारणतः जून पासून सुरू होतो. मृग लागला म्हणजे पेरण्या झाल्या. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 4 महिने पावसाचे सांगितले गेलेत आणि हे सगळा 4 महिन्याचा कालखंड हा खरीपाचा कालखंड मानला जातो. बहुतांश शेती, जवळपास 65% शेती जी आहे ही अशी कोरडवाहू शेती आहे. हिला पाणी द्यावं लागत नाही वेगळं. आभाळातून पडणाऱ्या कमी जास्त पावसावरच ही शेती पिकते. कडधान्य, काही विशेषतः काही धान्य ह्या काळात घेतली जातात. कोरडवाहू पिकांमध्ये तुरीसारखं मोठं पीक, कापूस पण ह्याच काळात घेतला जातो. आणि आता सोयाबीन घेतले चाललेले तेल बियांमध्ये. म्हणजे जिच्यावरती सगळं अर्थकारण फिरतं आहे ग्रामीण भागाचं. अशी कोरडवाहूमधली 3 महत्वाची पिकं, त्याच्यामध्ये डाळी आहेत. तुरीची डाळ ह्या काळामध्ये होती, त्याच्यानंतर सोयाबीन आहे, त्याच्यानंतर कापूस आहे. आता हा सगळा जो कालखंड आहे साधारणतः दसऱ्याच्या नंतर सीमोल्लंघनाला निघणे, असा जो आम्ही मागच्या एका व्हिडिओमध्ये उल्लेख केला होता. त्याचा अर्थ आपल्याकडे आधी असा होता की शेतीची कामं संपल्याच्या नंतर ते सगळं धान्य घरात आणून ठेवायचं, नंतर मग मोहिमेला बाहेर पडायचं. म्हणजे घरची वर्षभराची ददात मिटलेली असायची आणि आता बाकी आपण काम करूया. त्याच पद्धतीनं ही सगळी कामं संपल्याच्या नंतर आपल्या घरातलं जे काही थोडंफार आहे किंवा आपल्या शेतामध्ये पिकलेलं जे आहे किंवा हे सगळी छोटे मोठे कारागीर असायचे, बलुदार, ते काय जे काय करायचं, म्हणजे कुंभारानं समजा पणत्या केल्या तर तो विकायला बसेल. आधीच्या काळी विकायची पण पद्धत नव्हती, पण कुंभारांनी पणत्या करायच्या आणि त्या सगळ्यांना नेऊन द्यायच्या. मग त्याला त्या सगळ्या जेव्हा खळं व्हायचं तेव्हा त्याच्यावरती विशिष्ट धान्य त्याला दिलं जायचं, अशी पद्धत होती. पण नंतर कालखंड तो बालुदारीची ही पद्धत स्वातंत्र्याच्या नंतर मोडकळीस निघाली, कारण की आदान प्रदान, बार्टर सिस्टीम ज्याला म्हणतो, त्याच्याऐवजी प्रत्यक्ष पैशाचा व्यवहार सुरू झाला. दिवाळीच्या कालखंडामध्ये हे सगळे लोक छोटा मोठा व्यापार करताना आपल्याला दिसतात. हा जो व्यापार असतो की हा त्या काळापुरताच असतो. फक्त फुलांचे व्यापारी असतात. फुलं विकणारे जे आहेत ते आपल्या शेतातलं जवळपासची फुलं घेऊन त्यावेळेस विकायला आली असतात. ती दसऱ्यापासून ते दिवाळीपर्यंत हे सगळं चालतं. त्याच्यानंतर हे कुंभाराच्या ज्या वस्तू असतात, पणत्या वगैरे, किंवा आता जे काही सगळे डेकोरेशनचं सामान, सजावटीचं जे सामान आहे, फुलांच्या माळा, कृत्रिम फुलांच्या माळा आता भेटायला लागल्यात की त्या विकायला बसणारे खूप तुम्हाला असे रस्त्यावरती दिसतील. किंवा आकाशकंदील आहेत असंख्य, म्हणजे किंवा दारावरची तोरणं आहेत. अशा खूप कितीतरी गोष्टी तुमच्या असं लक्षात येईल की हा एरवी तुम्हाला वर्षभर हा माणूस दिसणार नाही, हा व्यापारी दिसणार नाही. घरगुती काही सामान, विशेषतः फळे असोत किंवा वेताच्या छोट्या विणलेल्या टोपल्या असोत, अशा कितीतरी वस्तू ज्या आहेत त्या नेमक्या या कालखंडामध्ये प्रत्यक्ष विकायला रस्त्यावरती बसलेल्या असतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लागणारं सामान आहे ते विकणारे लोक असतात. हा जो सगळा व्यापाराचा प्रकार आहे ना, हा आपल्याकडे थोडासा विलक्षण आणि वेगळा आहे. मला आवर्जून आज दिवाळीच्या निमित्ताने ह्याचा एक खुलासा वैचारिक पातळीवरचा असा करायचा. डाव्यांनी कायमस्वरूपी अशी एक मांडणी केलेली होती की एक कोणीतरी असा व्यापारी आहे, एक कोणीतरी उद्योजक आहे, तो बाकीच्यांचं शोषण करतो आहे, अशी त्यांची ती मांडणी होती. आपल्याकडे जे आठवडी बाजार आहे ना, त्याचा एक भाग म्हणजे दिवाळीतला भाग. तर आठवडी बाजार नावाची संकल्पना कशी आहे की कुठलाही शेतकरी हा त्या ठिकाणी कुणीही प्रत्यक्ष एक दुकानदार आहे आणि दुसरा ग्राहक अशा स्वरूपात नसतो. शेतकरी त्या बाजारामध्ये येताना आपल्या घरातला जो काही माल असेल तो घेऊन येतो. तो माल तिथे विकतो आणि आलेल्या पैशातून आपल्या गरजेच्या वस्तू घेऊन निघून जातो. म्हणजे एकीकडून तो विक्रेता पण असतो, दुसरीकडून तो ग्राहक पण असतो. ही कन्सेप्ट कधीच डाव्यांनी, समाजवाद्यांनी लक्षात घेतली नाही. म्हणजे आपल्याकडे आठवडी बाजाराचं जे स्वरूप आहे ते आठवडी बाजाराचं स्वरूप एक कोणीतरी ग्राहक आहे, दुसरा फक्त दुकानदार आहे, व्यापारी, असं राहिलेलं नाही. ह्याच पद्धतीनं आता दिवाळीमध्ये जे कोणी व्यापारी आहे, जे असे म्हणजे रस्त्याच्या बाजूला बसलेले असतात, ते फक्त शुद्ध स्वरूपामध्ये व्यापारी असतात असं नाही. त्यांनी त्यांच्या शेतातला काही माल आणलेला असतो, त्यांच्या शेतातून किंवा त्यांच्या घरातून तयार झालेल्या वस्तू असतात, त्या त्यांनी आणलेल्या असतात, त्या विकून मग त्यांच्या गरजेचे धाडणारी वस्तू ती घेऊन बाजारातून मग रात्री गावाकडे वापस निघून जातात. म्हणजे छोटे छोटे जी गावं असतात त्या ठिकाणी आठवड्याचा जसा बाजार भरतो तसंच पद्धतीनं दिवाळी असो
किंवा हे असो, दसरा असो, ह्या निमित्तानं जे छोटे व्यापारी बसलेले असतात, फुलांचा एक शेतकरी आहे, तो आपल्या शेतातून कुठल्या तरी वाहनातून ते फुलं घेऊन त्या तुलनेनं मोठ्या असलेल्या गावामध्ये येऊन बसतो, रस्त्याच्या कडेला तो ते फुलांचा ढीग लावतो, संध्याकाळपर्यंत विकतो आणि ते झाल्याच्या नंतर ते सगळं आवरून तो वापस निघून जातो. तो एक विशिष्ट कालखंड संपल्याच्या नंतर तो व्यापारी उरत नाही. म्हणजे ही जी कन्सेप्ट, ही जी एक संकल्पना डाव्यांनी कायमस्वरूपी गृहीत धरली होती की एक कोणीतरी व्यापारी आणि दुसरा ग्राहक आहे, यांच्या भूमिका बदलतात हे त्यांनी मान्यच नव्हतं. आमच्याकडे तसं नाही समजलेलं. आमच्याकडे आधीपासून ही अशी संकल्पना आहे की तुम्ही तुमची काहीतरी पिकवलेलं आहे, काहीतरी प्रक्रिया केलेली आहे किंवा महिलांनी काहीतरी वाळवणाचे पदार्थ केलेले आहेत, हे सगळे त्यांच्याकडची वस्तू घेऊन येणार आहेत, ते विकायला बसणार आहेत आणि ते विकून आलेल्या पैशातून तिला तिच्या संसारासाठी लागणारी जी गोष्ट आहे ती घेऊन ती वापस जाणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं किंवा आठवडी बाजारात ही अशी गोष्ट आहे की त्या ठिकाणी सगळीच उलाढाल होते. म्हणजे सोयरिकी जमतात, भेटीगाठी होतात, निरोप मिळतात. आता तरी समजा ही सगळी संपर्काची साधनं मोबाईल आणि ह्याच्यामुळे झालेली आहे. पण आठवडी बाजार ही अशी गोष्ट होती की बाजाराच्या दिवशी भेटून त्याचा अर्थ असा व्हायचा की प्रत्येकाला म्हणजे त्या एक साधारणतः 25, 30, 50, 60, 65 पर्यंतची गावं एखाद्या ह्याला अटॅच असायची आणि त्यांचा पूर्णपणे जो व्यापाराचा म्हणजे आठवडी बाजाराचा दिवस असतो तो त्या सगळ्या भागातल्या सगळ्या उलाढालीचा तो दिवस असतो. आर्थिक उलाढाल होते, भेटीगाठी होतात, बाकीच्या काही गोष्टी होतात, सोयरिकी जुळतात, सगळ्या गोष्टी, भांडणं मिटतात, भांडणं सुरू होतात, जे काही तुम्हाला म्हणायचं न्यायालय असतं म्हणा छोटं मोठं, की सगळे माणसं त्या निमित्ताने एका ठिकाणी जमा होतात आणि ते म्हणजे एका अर्थाने ही एक अतिशय सुंदर अशी आपल्या व्यवस्थेमधली जी एक पद्धती शोधून काढलेली होती लोकांनी आहे. म्हणजे आजही बाजारपेठेचा दिवस त्या भागामध्ये गजबजलेला असतो. त्याच पद्धतीने ह्याचा विचार आता ह्या दिवाळीच्या निमित्तानं जे व्यापारी किंवा काही वस्तू आहेत ते नेमक्या दिवाळीच्या वेळेसच मिळतात, त्यानंतर पुन्हा वर्षभर मिळतील किंवा त्याची शक्यता नसते. बऱ्याचदा जे नवीन काही सामान घ्यायचं आहे ते दिवाळीच्या काळामध्ये खरेदी केलं जातं. कपड्यांची खरेदी तर दसऱ्या दिवाळीतच प्रामुख्याने होते किंवा साड्या किंवा मुलींना माहेरी आणलं जातं, सुनेला माहेरी पाठवलं जातं. ह्या सगळ्यातून म्हणजे प्रवास सगळा वाढलेला असतो. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की दिवाळीचा हा एक अर्थ कोणी लक्षात घेत नाही की दिवाळी लक्ष्मीपूजन जे आपण करतो ते प्रतिकात्मक झालं, पण त्याबरोबर एका अर्थाने हा सगळा अर्थव्यवस्थेचा म्हणजे अर्थव्यवस्था फिरवणारा हा सण आहे. म्हणून लक्ष्मीपूजनाचं जे महत्व वेगळ्या अर्थाने आपल्याला असं सांगता येऊ शकेल की त्या परिसरामधली सगळी उलाढाल, आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होते. कपड्यांची खरेदी होते आहे. घराला रंगरंगोटी करण्याचं फार मोठं काम नेहमी पावसाळा संपल्याच्या नंतर दसऱ्याच्या काळात सुरू होतं. दसरा काढणे म्हणजे पसारा काढतो आपण, आवरावरी करतो. ह्याचा अर्थच असा होतो की सगळी साफसफाई करून रंगसफेदी नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे रंग देणं परवडत नसेल तर निदान सगळ्याला चुना तरी फासायचा. चुना फासण्यामध्ये दिसावं कसं याच्यापेक्षाही त्या निमित्तानं स्वच्छता होते, असा तो एक मुद्दा आहे. म्हणजे हा जो कालखंड आहे सगळा, हा जो बदलाचा म्हणजे तुमच्या हातामध्ये खरीपाचं धान्य विकून आलेले छोटेफार पैसे आहेत, जबाबदारी संपली आहे आणि रब्बीच्या हंगामासाठीचं पाणी शेतामध्ये पुरेसं नसल्यामुळे तो शेतकरी आता दुसऱ्याकडे काम करायला जायला तयार आहे किंवा दुसरं काही काम करायला तो मोकळा आहे. किंवा जो सैनिक असतील म्हणून मग आधी सीमोल्लंघन हा शब्द जो महत्वाचा होता, कारण की त्याच्यातले जे लोक सैन्यामध्ये काम करायचे ते आपल्या शेतातलं काम करून मग सैन्याकडे जायचे. ह्या सगळ्यासाठी म्हणून दिवाळीच्या निमित्तानं व्यापार हा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की खूप वेगळे आयाम आहेत त्याला. जो नियमित स्वरूपामध्ये एखादं दुकान टाकून वर्षभर व्यवसाय करणारा जो व्यापारी आहे तो वेगळा, आणि जे असे आठवडी बाजारात किंवा अशा सणाच्या निमित्तानं बाजार करणारे जे लोक आहेत ते कायमस्वरूपीचे व्यापारी नाही आहेत. त्याच्यामुळे व्यापारी मानसिकता नावानं आपल्याकडे जी बोंब केली जाते ती प्रत्यक्षामध्ये ती काही वेगळी गोष्ट आहे अशी नाही. प्रत्येक जण विशेषतः शेतकरी त्याच्या म्हणजे सगळे ग्रामीण भागातले लोक त्याच्या सगळ्या व्यवसायामध्ये त्याच्या सगळ्या ह्याच्यातून एक दिवस फक्त व्यापारासाठी काढतात अशी ती गोष्ट आहे. विशेषतः छोटे व्यापारी यांचा एक वेगळा विचार दिवाळीच्या निमित्तानं करायला पाहिजे. म्हणून आपल्याकडं किंवा अगदी जात्यावरच्या ओव्यांमध्ये पण एक ओवी अशी आहे, पहिला माझा नेम बाई म्हणजे 5 पानाचा ग विडा वर मोती याचा घोसा, आधी नेमीला गणेश म्हणताना दुसरी एक ओवी अशी, 5 पानाचा ग विडा वर चिकन सुपारी, आधी नेमीला व्यापारी. म्हणजे तुम्हाला काही तुमच्या घरामध्ये मंगल कार्य करायचं असेल तर खरेदी करावी लागते, त्याच्यामुळे व्यापाऱ्याकडे जावं लागतं. व्यापाऱ्याला दुय्यम समजलेलं नाहीये, व्यापाऱ्याला हीन समजलेलं नाहीये, व्यापाऱ्यावरती टीका केलेली नाहीये. व्यापारी हा आपल्या ह्याचा कशा पद्धतीनं भाग आहे आणि ती एक थोड्या काळापुरती कशी वृत्ती आहे हे दिवाळीच्या निमित्तानं दिसून येतं. सगळी उलाढाल
आपल्याला दिसते आहे. लक्ष्मीपूजनाचा तसा एक अर्थ आपल्याला वेगळ्या पद्धतीने काढता येईल. सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. धन्यवाद.